हॅलो हॅलो धन्यवाद. येऊ ना सर या. करजी दाभाडे सामाजिक कार्यकर्ते कळंकी येडोबा काळे माजी चेअरमन चिंचखेडा भितखेडा सोसायटी देवीदास राठोड कोळवाडी येथील असिस्टंट मॅनेजर देवीदासजी राठोड असिस्टंट मॅनेजर राज्य शिष्टाचार हे निवृत्त झालेले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी कोळवाडीचे कार्यकर्ते त्यांचा प्रवेश होणार आहेत. त्यांच्या समवेत सीतानाईक तांड्याचे उपसरपंच तुळशीराम जाधव, कानडगावचे कैलासजी नलावडे निवृत्त मुख्याध्यापक यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होणार आहे. त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला बसायचे आहे. त्यांच्या समवेत विश्वनाथ नलावडे, भारत नलावडे, आबाजी नलावडे, पर्वत भिंगारे, कैलास रामचंद्र नलावडे यांचा देखील प्रवेश होणार आहेत. तसेच वंडेर येथील संतोष राठोड उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे बूथ प्रमुख आहेत, त्यांचा देखील प्रवेश होणार आहेत. मनोज राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार आहेत. मनोज राठोड यांच्या व्यतिरिक्त भिवा राठोड यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार आहे. ज्ञानेश्वर गायकवाड रोहिल्याचे माजी सरपंच आहेत, यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार आहे. तसेच दिनेश राठोड, विजय राठोड, माणिक हिरा राठोड हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख आहेत, कार्यकर्ते, त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार आहेत. त्यांनी देखील मंडपाच्या उजव्या साईडला येऊन बसायचे आहेत. तसेच शेषराव राठोड शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. विलास काका चव्हाण सोसायटी सदस्य मुंगसापूर यांचा देखील प्रवेश होणार आहेत. प्रभाकर बाबासाहेब गायकवाड
सरपंच रोहिला यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार आहे. त्यांनी देखील स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन बसायचं आहे. त्यासमवेत बाळू एकनाथ थोरात, सतीश थोरात कळंकीचे कार्यकर्ते यांचा देखील प्रवेश होणार आहेत. धनगरवाडीचे योगेश भाऊ पवार यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होणार आहे. विलास बाळू राठोड कोळवाडीचे चेअरमन आहेत. या सर्व मान्यवरांचा माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या समवेत यांच्या हस्ते भव्य असा प्रवेश सोहळा होणार आहे. या सर्व कार्यकर्त्याच्या प्रवेश सोहळ्यानं आपल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या जहूर औरणा सर्कलच्या विजयी उमेदवाराचं शिक्कामोर्तब झालेलं आहे. सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्याचं मी भारतीय जनता पक्ष जहूर औरणा सर्कल कन्नड तालुका भारतीय जनता पक्षांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी स्टेजच्या उजव्या बाजूला बसावे अशी तुम्हाला विनंती करतो. समोर बसायचं आहे. मागून आपले बरेचसे मंडळी येणार आहेत, त्यांच्यासाठी आपण जागा सोडायची आहे. आपण समोर येऊन बसायचंय. थोड्याच वेळात या ठिकाणी मंत्री महोदयाचं आगमन होणार आहे. दोन रो मध्ये ज्या काही महिला भगिनी बसलेल्या आहेत यांना विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचंय. तिथं जाण्यासाठी आपण रस्ता सोडायचा आहे. साहेब यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. जय शिवाजी, जय शंभूराजे. आणि घंटेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आता यांना स्मरून मी सांगतो की आज आपण भाजपचं राज्य आल्यानंतर या 10 वर्षात काय काय प्रगती झाली हे आपल्या लक्षात आले असेल. आणि समृद्धीचे दिवस आहेत. 2014 पूर्वी काय होतं? 2014 पूर्वी शेतकऱ्याला काय मिळत होतं? आज निगेटिव्हिटी इतकी वाढलेली आहे की शेतकऱ्याचे दिवस चांगले नाहीत म्हणे. आता एक लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना पैसे मिळतात, PM किसान योजनेचे पैसे मिळतात, नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात. जागतिक अर्थव्यवस्था लयाला जात असताना 7-7.5 GDP भारताने तयार केलेली आहे. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे आज आपण जे हिंदुत्वापासून दूर जात होतो ते आज आपल्याला जे स्वाभिमान, जे आज आपण पाहिलं पूर्वी पिक्चर यायचे त्याच्यात वेगळंच राहायचं, पण आज धुरंधर सारखा चित्रपट येतोय आणि तुमचा स्वाभिमान तुम्हाला वाढवतोय. नंतर छावा आला. छावा पाहायला लोक इथून गेले. म्हणजे याचा लक्षात घ्या की हिंदुत्वाचा जे समर्थन आज वाढत आहे त्याचं कारणच नरेंद्र मोदी साहेब आहेत. आणि मला एक लक्षात घ्या, ज्या ज्या लाडक्या बहिणी एवढ्या जमा झालेल्या आहेत, मला फक्त लाडक्या बहिणींनी एकच सांगायचं, मतदान कुणाला? हात वर करायचा हा सगळ्यांनी. लाडक्या बहिणीने लाजायचं नाही, पैसे घ्यायला नाही लाजत, मग कशाला लाजायचं हो? मग प्रत्येकीने हात वर करायचं, मतदान कुणाला? मतदान कुणाला? जय हिंद, जय महाराष्ट्र. थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी मागे उभे असलेले मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण मंडपमध्ये येऊन बसायचंय. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समोर आपल्या भारत देशाचे
पूर्व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं करायचं आहे. स्वागत आपल्या देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवत कराड साहेब यांचंही या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री संजय भाऊ खंबाळते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जिल्हा परिषद गटामध्ये मनपूर्वक असं स्वागत. त्यांच्यासोबत भारत देशाचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांचंही स्वागत. जव्हार जिल्हा परिषद व कन्नड पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी मी उमेदवाराचा थोडक्यात परिचय करून देतो. उमेदवार परिषद गटातील आपल्या उमेदवार मंजुषा जयेश मलदोडे व जेऊर पंचायत समितीचे आपले उमेदवार बाळू विठ्ठल मध्ये व औराळा पंचायत समितीचे उमेदवार प्रभाकर रतन बाबुल यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचं मी सर्वप्रथम आपल्या या कन्नड तालुक्यामध्ये जेऊर या गावामध्ये मी साहेबांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. यानंतर आपल्या माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब यांचं मी या जेऊर नगरीमध्ये स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सचिव श्रीमान किरणजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस सुभाष आबा काळे, आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय सुरेश अण्णा गुजराणे, पंचायत समितीचे उपसभापती सुनीलजी निक्कम, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामाभाऊ मुळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव अनिलजी चव्हाण, आमचे वडनेरचे सरपंच विजयभाऊ, सर्वच भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जेऊर येथील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज माननीय बावनकुळे साहेब आपल्या गावामध्ये आले. मी साहेबांचा असं विशेष असं मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे. कारण साहेब आपले हे जे उमेदवार आहेत हे अत्यंत आदिवासी समाजाचे उमेदवार आहेत, अत्यंत गरीब आहेत आणि अशा गरीब उमेदवारांना, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना, बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना आपण आशीर्वाद देण्यासाठी आणि जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आज जेऊर नगरीमध्ये आलाय. त्यामुळे मी साहेब आपला खूप खूप असं मनपूर्वक सर आभार व्यक्त करतो. साहेब आपण जेऊर सर्कल मध्ये माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून अनेक आपण विकासाची कामे केली. जेऊर मध्ये आपण मोठं एक परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने एक मोठं सभागृह उभा केला. आपण जे इथे जेऊर ते आवडा हा प्रामुख्याने रस्त्याचा समस्या होती साहेब, हे नाबार्डच्या माध्यमातून, माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून, आणि दुसरा एक जो रस्ता होता आपला माननीय मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून, माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून, माननीय अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या आशीर्वादाने हे दोन्ही रस्ते आपण पूर्ण केले साहेब. त्यानंतर प्रत्येक गावामध्ये आपण साहेब आपल्या माध्यमातून अनेक आपण विकास कामं केले आणि विकास कामं करत असताना सुद्धा या जेऊर जिल्हा परिषद गटामध्ये आपण जवळपास 10,000 शेतकऱ्यांना माननीय कराड साहेबांच्या माध्यमातून CSR च्या अंतर्गत आपण साहेब दरवर्षी आपण बियाणं देण्याचा अनेक गावामध्ये प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कामे केले, कार्यकर्ते रात्रंदिवस काम करताय. आणि आता जनतेला माझी विनंती आहे, जी पार्टी आपल्या सोबत सातत्याने काम करते, जी पार्टी आपल्या सोबत 5 वर्ष आपल्या सुखदुःखामध्ये असते, जी पार्टी आपल्या सर्व कामामध्ये सहभागी असते, अशा पार्टीच्या उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे. अशी जर कोणती पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि आज आपण बघितलं का आज आपल्या देशामध्ये माननीय मोदीजी आहेत.
आणि केंद्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे राज्याचे माननीय महसूल मंत्री आहेत. यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे जेऊर सर्कल मध्ये आपल्याला विकासाची गंगा येणार आहे. मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळ या निशाणीवर बटन दाबून आपण मतदान करायचं आहे. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर डॉक्टर भागवत कराड साहेब हे या सभेला संबोधित करतील. भारत माता की. आपणाला आवाज जिल्हा परिषदच्या कार्यालयापर्यंत पोहोचेल. जरा जोरात आपल्या हाताची मुठी बंद करून भारत माता की. वंदे वंदे. आज संभाजीनगर जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जेऊर या सर्कल मध्ये आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले भारतीय जनता पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव किरणजी पाटील, ज्यांनी प्रस्तावित केलं असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय संजयजी खंबायते, याच भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री गुजराणे आप्पा, निकम काळे, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आज अत्यंत महत्वाची निवडणुकीसाठी माननीय बावनकुळे साहेब इथे आलेले आहेत. कारण केंद्रामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांचं सरकार आहे. या दोन्ही सरकारच्या माध्यमातून भारत देशाचा आणि राज्याचा विकास होतोय आणि हे होत असताना हजारो करोडो रुपये इथे येत आहेत. त्यांचा चांगल्या तऱ्हेनं आपल्या भागाचा विकास व्हावा म्हणून आपणाला आपला लोकप्रतिनिधी चांगला निवडून द्यायचा. आपल्या सर्वांना माहित आहे मागच्या वेळेस गुजराणे अप्पाला आपण निवडून दिलं. या भागातील रस्ते असतील आणि विविध प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, मोफत शेतकऱ्यांना बी बियाणं वाटायचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेतले आणि या भागाला एक सुजलम सुफलम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं. मी जास्त वेळ बोलणार नाही, पण एवढंच सांगू इच्छितो, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना, आपलं लाईटचं बिल माफ केलंय, किसान सन्मान योजना जी मोदी साहेबांनी सुरू केली तीच माननीय फडणवीस साहेबांनी केली आणि त्याही पेक्षा आमच्या लाडक्या भगिनी इथं प्रामुख्याने जमल्यात. लाडक्या बहिणींना सुद्धा प्रत्येक महिन्याला 1500 रुपये द्यायचं काम केलं. मला हात वर करून सांगा कुणाकुणाला पैसे मिळतात, खरं सांगा. बघा सगळ्यांचे हात वर आहेत आणि ह्या लाडक्या बहिणींची योजना जी आहे 1500 रुपये, हे विरोधक जे होते उपाटावाले काँग्रेसवाले म्हणत होते की आता बंद होणार, पण माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं जोपर्यंत माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. आणि मी एकच सांगू इच्छितो, आमच्या भगिनी असतील, बंधू असतील, आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला निवडून देण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबायचं आणि निवडून द्यायचं. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात किसान सन्मान योजना मी सांगितली, शेतकऱ्यांना 12,000 रुपये केंद्रातले आणि राज्यातले मिळतात. पीक विमा योजना असेल, इलेक्ट्रिसिटीचं बिल असेल आणि सोलार पंपद्वारे आता मोफत लाईट असेल, वेगवेगळ्या योजना सांगता येतील. पण आपल्याला बावनकुळे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा महसूल खात्यामध्ये अत्यंत महत्वाचे बदल झाले. तर मी एकच सांगू इच्छितो, या महाराष्ट्राला एक विकसित राज्य करायचं आहे आणि या विकसित राज्य माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला करायचं आहे. म्हणून बावनकुळे साहेब आपल्याला विनंती करायला आलेत, या जेऊर सर्कल मध्ये आपले तिन्ही उमेदवार ज्यांची निशाणी कमळ आहे त्यांना जास्तीत जास्त मतदान द्या, विजयी करा अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांच्या हस्ते काही मान्यवरांचा प्रवेश होत आहेत. मी विनंती करतो जेऊर गावचे प्रथम नागरिक बाळासाहेब खैरनार यांना आपण या ठिकाणी अविनाश चव्हाण, लक्ष्मण काळे चेअरमन, चेअरमन
दिनकर दाभाडे, देवीदास राठोड, तुळशीराम जाधव, कैलास नलावडे, विश्वनाथ नलावडे, भरत नलावडे, आबाजी नलावडे, परबत भिंगारे, संतोष राठोड, मनोज राठोड, कृष्णा भेवा, ज्ञानेश्वर गायकवाड, दिनेश राठोड, विलास राठोड, माणिक हिरा, देवीदास चव्हाण, शेषराव राठोड, विलास काका चव्हाण, प्रभाकर बाळासाहेब गायकवाड, सरपंच रोहिला, बाळू एकनाथ थोरात, सतीश थोरात, योगेश भाऊ पवार, येडूबा काळे, गणेश आढाव, संजय देशमुख, आनंद चव्हाण, प्रमोद गायकवाड, दादासाहेब आढाव, बंडू पवार, सुनील सिरसाट, जांभडी तांड्याचे प्रमोद राजू पवार, विष्णू मारू पवार, सुनील ओंकार राठोड, समाधान राठोड, शेरुडचे सरपंच राजू इंगळे, भगवान इंगळे, वडनेर येथील नवनाथ राठोड, पिकू राठोड, गोपाल राठोड, संदीप चव्हाण, रामनाथ राठोड, निवृत्ती चव्हाण, जयेश राठोड या सर्व मान्यवरांचं यानंतर कैलास नलावडे, विश्वनाथ नलावडे, भरत नलावडे, आबाजी नलावडे, पर्वत भिंगारे यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता असे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे आपल्या सभेला संबोधित करतील. भारत माता की काय झालं देऊरला मी 700 किलोमीटर दुरून आलो तुमच्याशी बोलायला. तुम्ही नाही बोलणार तर मग सभा कशी होईल. तुम्ही ऊर्जा दिली पाहिजे आपल्या मंजुषा ताईला. जरा जोरात दोन्ही हात वर करून मजबूतीने भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भवानी. येळकोट 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 येळकोट. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय खासदार भागवत कराडजी, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजय खंबाळतेजी, माननीय किरण पाटीलजी, सुरेश गुजराणीजी, सुभाषजी काळे, रामाजी मुळे, अनिलजी चव्हाण, सुनीलजी निकम, सौरभजी कुलकर्णी, विलासजी भोजने, विलासजी इंगळे, विलासजी पवार, गणेशजी चव्हाण, भगवानजी काळे, सुदामजी पवार, बापूजी गुजराणे, अरुणजी थोरात, रत्नाकर गुजराणी, भावेशजी शिंदे, भगवानजी लहाने, विजयजी राठोड, सुनीलजी निकम, सुधाकरजी देवकर, गजाननजी आवाडे. समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत, आमच्या बहिणी बसलेल्या आहेत. मी त्यांची नावं घेऊ शकलो नाही, त्याबद्दल आपण सर्वांनी क्षमा करावी. माझी काही चूक नाही. लिहून देणाऱ्यांनी जेवढे नाव दिले तेवढे वाचले. ते लिहून देणाऱ्यांनी तुम्हाला काय वाचले नाही माहिती नाही, पण हा गमतीचा भाग आहे. मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना विनंती करतो, या ग्रामपंचायतचे अध्यक्ष आहेत पार्टीचे, यानंतर कुठलाही नेता जर आपल्या गावात आले तर ट्रॅक्टरने फुलं टाकायचे नाही, फटाके फोडायचे नाही आणि बँडबाजी वाजवायचे नाही. ही आपली संस्कृती नाही, हे आपले संस्कार नाही. आणि ट्रॅक्टरवरनं फुलं टाकणे, एवढेच पैसे एखाद्या गरीब माणसाच्या रुग्णाच्या कामात येऊ शकतात. त्यामुळं यानंतर असं कधीही कुठल्याही नेत्याबद्दल करू नये अशी माझी विनंती आहे. माननीय अजित पवार साहेबांचं निधन झालं. आपण सर्व दुःखामध्ये आहोत. महायुतीमध्ये अत्यंत महत्वाचे नेते आपल्यातून निघून गेले. त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर 7 तारखेची निवडणूक ही आपल्या मंजुषाताई मलदोळेच्या नशिबाची नाही आहे. 7 तारखेची निवडणूक बाळू मधेच्या नशिबाची नाही आहे, प्रभाकर बागुलच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक संजय खंबाळते, भागवतजी कराड साहेबांच्या नशिबाची नाही, ही माझ्याही नशिबाची नाही आहे. ही निवडणूक
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार, जे सरकार 55 योजना येऊरमध्ये पाठवतं, या 55 योजना आपल्या भागामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणण्याकरता जो प्रतिनिधी लागतो, या 55 योजना आपल्या जेऊरमध्ये आणण्यासाठी निवडणूक आहे. ही निवडणूक आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, ज्या 44 योजना आपल्या जेऊरमध्ये पाठवतात, त्या 44 योजना महाराष्ट्र सरकारच्या आपल्या जेऊरमध्ये लागू होण्याकरता ही निवडणूक आहे. 18 पगड जाती, 12 गुंतेदार ओबीसी समाज, 353 जातीचा ओबीसी समाज, आर्थिक दुर्बल मराठा समाज, बंजारा समाज, वराड समाज, धनगर समाज, वडार समाज, जेवढ्या 353 जाती आहेत. मराठा समाजामध्ये आर्थिक दुर्बल समाज आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईप, बौद्ध समाज असेल, आदिवासी समाज असेल, या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या 44 योजना 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मंजुषाताई या निवडून आल्यावर करणार आहे. आणि भागवत कराडजी, अतुल सावेजी, आम्ही ज्या जिल्ह्याच्या 22 योजना आहेत, जिल्हास्तरीय नियोजन मंडळातल्या ज्या 22 योजना आहेत, ज्या नागरी सुधाराच्या, जेऊरच्या सुधाराच्या, त्या 22 योजना या भागामध्ये आणण्याकरता 7 तारखेची निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक ही मंजुषाताईची नाही आहे, त्यांच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक जेऊरमध्ये 124 योजना 5 वर्षामध्ये आणण्याकरता मंजुषाताई यांची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपल्या सरकारने ठरवलाय की 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र, म्हणजे आजपासून 23 वर्षानंतर, 2047 म्हणजे 23 वर्षानंतर जेऊरमध्ये, संभाजीनगरमध्ये, कन्नड तालुक्यामध्ये, या तालुक्याची जितकी लोकसंख्या असेल, जन्म झालेलं बाळ, जन्म होणारं बाळ, 23 वर्षानंतर या जेऊरमध्ये, या कन्नड तालुक्यामध्ये जी लोकसंख्या असेल, त्या लोकसंख्येला झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्याची योजना आतापासून तयार करायची. हे मोबाईलवाले भाऊ, तुम्ही झालं असेल तर बाजूला येऊन जाता का? फोटोग्राफर वगैरे खूप फोटो काढले तुम्ही. भाऊ तुम्ही कॅमेरा जाऊ सोडून दे, बस खाली जाऊ, सोड ना. तुम्ही एवढे हलवून राहिले का मला आला लागून लागला. मग तर भाऊ ते व्हिडिओ काय फरक नाही पडत, फोटो नाही काढला तर. खूप वेळा येणार आहे मी जेऊरमध्ये, निवडून आल्यावर येणार सत्कार करा. खरं तर आपल्याला 2047 ची जनसंख्या, 23 वर्षानंतर तुमचा नातू पडनातू याची सुरक्षा काय असेल, त्याला रोजगार कसा मिळेल, स्वयंरोजगार कसा होईल, शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी कसं असेल, शेतकऱ्याच्या शेतात वीज कशी असेल, रस्ता कसा असेल, 23 वर्षानंतर तर जेऊर याचा विकास आराखडा तयार करण्याकरता 7 तारखेची निवडणूक आहे. आपण बघितलं असाल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी परवाच्या दिवशी जेव्हा निर्मला सीतारामनजी यांनी बजेट मांडलं, कधी कधी आपण पेपर बघत नाही, टीव्ही बघत नाही, पण आता युट्यूबवर आहे, आपल्या मुलाबाळांना, नातवाला सांगा. परवा केंद्रीय सरकारनं, दिल्ली सरकारनं, मोदीच्या सरकारनं जे यावर्षी करता, म्हणजे 1 एप्रिल 2026, आता फरवरी महिना, मार्च महिना, एप्रिल 1 पासून पुढच्या 31 मार्च पर्यंत 1 वर्षाकरता आपल्या महाराष्ट्राला दिल्ली सरकारने काय दिलं, तर आपल्या महाराष्ट्राला दिल्ली सरकारने ज्या 50-60 वेगवेगळ्या बाबी दिल्या, त्यातलं महत्वाचं काय, 1 लाख कोटी रुपये यावर्षी केंद्र सरकार महाराष्ट्राला देणार आहे. 1 लाख कोटी. आणि 1 लाख कोटी मधनं जो हिस्सा संभाजीनगरचा आहे, जो हिस्सा कन्नडचा आहे, जो हिस्सा जेऊरचा आहे, हा हिस्सा जो जिल्हा परिषदच्या माध्यमातून येईल, तो हिस्सा आणण्याकरता आपल्याला
मंजुळाताई इतकी निवडणूक आहे. मंजुळाताई या ठिकाणी मंजुषाताई या ठिकाणी राहणार आहे. कारण केंद्र सरकार जेव्हा पैसा पाठवतो तेव्हा आणणारा प्रतिनिधी आपला पाहिजे. बंधू भगिनींनो, एवढं तर नाही, या ठिकाणी भागवत कराडजींनी उल्लेख केला आहे. मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून भाजपचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना चालू आहे. पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलं त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद झाली. कर्नाटकमध्ये बंद, तेलंगणा बंद, जिथे जिथे काँग्रेस तिथे बंद. पण आपण शब्द दिलाय महाराष्ट्र जनतेला, आमच्या लाडक्या बहिणीला, जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचं महायुतीचं सरकार राहील आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार राहील तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवणार आहोत. चालूच नाही, या योजनेला अधिक मजबूत करणारा, या योजनेला वाढ देणार आहोत. आणि एवढंच नाही तर काल माननीय पंतप्रधान मोदीजींनी 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचा आहे. मंजुषाताई निवडून आल्यावर 1000 महिलांचे नाव काढा. 1000 महिलांचे ज्यांना आपल्याला 5 लाख रुपयाचा बिना गॅरंटी, बिना व्याजाचा, बिना व्याज आणि बिना गॅरंटीचा 1000 महिलांना तुमच्या सर्कलमध्ये लखपती दीदी योजना तयार करायची. लखपती दीदी करांना निवडून आला पक्का ना? नाही बसू नाही का? खुर्ची आहे तिला, खुर्ची. उमेदवारात मागे बसले आहे, उमेदवाराला बसू आहे जरा. एवढंच नाही आहे तर नागपूरमध्ये आम्ही 9 सखी योजना तयार केली. 9 सखी योजना. मी नागपूरचा पालकमंत्री आहे, मी अमरावतीचा पालकमंत्री आहे, देवेंद्रजी, मी, नितीन गडकरीजी आम्ही नागपूरवरून आहोत. आम्ही 9 सखी योजना तयार केली. मी भागवत कराड, संजय खंबातेला विनंती करणार आहे की आपला जिल्हा परिषदचा अध्यक्ष बनल्यानंतर 1 सिमेंट रोड कमी झाला चालेल, पण आमच्या 10 महिलाच्या गटाला 10 महिलाचा 1 गट, उमेदचा गट, महिला बालकल्याणचा गट, माविमचा गट, या 10 महिलाच्या गटाला 1 लाख रुपयाचं अनुदान द्यायचं आहे. चेक 1 लाख रुपयाचा आमच्या लाडक्या बहिणीच्या बचत गटाला. आणि हा 1 लाख रुपयाचा चेक देऊन या महिला बचत गटांना उद्योगाचं प्रशिक्षण, आमच्या गटाने तयार केलेला उद्योग, वस्तू, या ठिकाणी 1 लाख रुपये एका वर्षी आणि 1000 महिला बचत गट या वर्षी. मी कराड साहेब 2000 महिला बचत गट नागपूरला आम्ही 20 कोटी रुपये दिले. तुम्ही संभाजीनगरला या वर्षी 1000, पुढच्या वर्षी 1000, 5 वर्षामध्ये 5000 महिला बचत गटांना 1 लाख रुपयाची योजना तयार करा. 9 सखी योजना नागपूरने तयार केली आहे. नागपूरचं मॉडेल संभाजीनगरला घ्या आणि आमच्या मंजुषाताई तुम्ही सुद्धा 1 लाख रुपये एका बचत गटाला अनुदान देण्याची योजना तयार करा. बंधू भगिनींनो, आम्हाला आता माननीय पंतप्रधान मोदीजींनी परवाच्या बजेटमध्ये कराड साहेब आमच्या महिलांच्या बचत गटाने तयार केलेल्या वस्तूला एक व्यावसायिक संकुल संभाजीनगरमध्ये बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. व्यावसायिक संकुल किमान 500 बचत गटाला त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे. 500 महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तूला विक्री करता जागा मिळाली पाहिजे. याकरता चांगलं व्यावसायिक संकुल, गरज असेल जागा मी देईल, सरकारी जागा आम्ही देऊ. पण जिल्हा परिषदकडे केंद्र सरकारला मागणी करा. केंद्र सरकारने जाहीर केलं की प्रत्येक विभागामध्ये एक व्यावसायिक संकुल महिला बचत गटाकरता सरकार देणार. खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना मजबूत करायचं. आम्ही वचन दिलं होतं जर आपलं सरकार महाराष्ट्र झालं तर आपण शेतकऱ्याचं वीज बिल माफ करू. आणि आज मला अभिमान आहे, जेऊरमध्ये कन्नड तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या 45 लाख शेतकऱ्यांना 15 वर्षापासून 27,000 कोटी थकीत होते. 27,000 कोटी शेतकऱ्याकडे वीज बिल थकीत होतं 15 वर्षापासून. देवेंद्र फडणवीस सरकारने 27,000 कोटी रुपये माफ करून टाकले. आता शेतकऱ्यावर जुनं बिल थकीत नाही आहे. आमचे लाडके भाऊ शेतकरी. आणि आता सरकारने ठरवलंय की जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत शेतकऱ्याकडनं विजेचं बिल घ्यायचं नाही, पंपाचं वीज बिल घ्यायचं नाही. आणि आता आपण असं ठरवलं आहे
की सकाळी 6 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 12 तास शेतकऱ्याला शेतात वीज असली पाहिजे. शेतामध्ये 12 तास दिवसाने वीज असली पाहिजे. तर आता आपण 5 HP चा 10 HP चा 15 HP चा पंप, आपल्या रेग्युलर पंपापेक्षा जास्त स्पीडनी पाणी सोडणारा पंप आता आपण डिझाईन केला. नवीन पंप आला, AI टेक्नॉलॉजी आहे. 6 वाजता चालू होते, संध्याकाळी 6 वाजता बंद. सूर्यप्रकाशाचं पहिलं किरण पडलं का चालू, सूर्यप्रकाश गेला का बंद. 12 तास जायची गरज नाही शेतामध्ये, शेतामध्ये जायची गरज नाही. आणि 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपये देण्यात योजण्यात आली. 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपये. शेतकऱ्याला दिवसाने 12 तास वीज द्यायचा निर्णय आपण केलाय. आणि एवढंच नाही, आता प्रधानमंत्री मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे. सूर्यघर म्हणजे मंजुषाताई, या ठिकाणी आर्थिक दुर्बल परिवार, जो परिवार 100 युनिट वीज वापरतो, मागासवर्गीय, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, आर्थिक दुर्बल मराठा समाजामधला 100 युनिट वीज वापरणारा, या ठिकाणी बसणाऱ्या जवळपास 70% महिला अशा आहेत ज्या 100 युनिटच्या वर वीज वापरत नाही. तुमच्या घरावर सूर्यघर लावायचं. सूर्यघर 15,000 रुपये केंद्र सरकार देणार आहे, 10,000 रुपये राज्य सरकार देणार आहे, 25,000 रुपये आणि 5-10 हजार तुम्हाला टाका लागणार. हे सूर्यघर लागल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही. 7 तारखेची निवडणूक ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची आहे. आता मी महसूल मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मला जबाबदारी दिली आहे. महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणारा मंत्री. जसं पोलिसांची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे, होम मिनिस्टर, गृह खातं देवेंद्रजी बघतात. माझ्याकडे मालमत्तेचा मंत्री आहे. तुमची शेती, तुमचे घर, हे तुमची मालमत्तेचं रक्षण करणे माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की या महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने मालमत्तेचं रक्षण झालं पाहिजे. याकरता 15/10/2024 जेऊरनी तारीख लक्षात ठेवायची. सरपंचाला माझी विनंती आहे, 15/10/2024च्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी घरं बांधले असेल त्या सर्व घरांना मालकी देण्याचा निर्णय सरकारने केला. सर्व घरांना मालकी देण्याचा निर्णय सरकारने केला. 15/10/2024 त्यापूर्वी बांधलेलं घर. आणि एवढंच नाही तर गायरानावर सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना, गायरान जागेवर सरकारी जागेवर बसलेल्या लोकांना, तुमच्याकडे कबाला म्हणतात, काय म्हणतात, की पट्टा म्हणतात, की काय म्हणतात, पट्टा म्हणतात ना, गायरान पट्टा. आता पट्टेवाला मंत्री मी आहे. त्यामुळं मंजुषाताई, निवडून आल्यानंतर तुमच्या भागामध्ये गायरांवर, सरकारी जागेवर, आबादीमध्ये, गावाच्या बाहेर जे जे लोक बसलेले आहेत त्या सर्वांची यादी मला करून द्या. मी सर्वांचे पट्टे वाटप करून देण्याचा निर्णय करून घेतो. एक कमळाचं मत, तुमचे सर्वांचे पट्टे वाटपाचा निर्णय महसूल मंत्री म्हणून मी करून देईन. एक कमळाचं मत 15/10/2024च्या पूर्वी ज्यांनी ज्यांनी घरं बांधले असेल खाजगी जागेवर त्यांचे घराची मालमत्ता देण्याचा निर्णय आम्ही करू. आणि एवढंच नाही तर आता भागवत कराडजी, आम्ही स्वामित्व नक्षा योजना आणली. नक्षा आणि स्वामित्व म्हणजे आम्ही जेऊरवरनं विमान फिरवणार. इंडिगोचं नाही, एअर इंडियाचं नाही. 1 मीटर बाय 1 मीटरचं आमचं कलेक्टरचं विमान फिरेल. तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, तुमचा प्लॉट किती, याचा सरकारी मॅपिंग आम्ही करतो. सरकारतर्फे सर्वे करतो. जसं जनगणना होणार आहे तसा तुमच्या मालमत्तेचा सर्वे आम्ही करणार आहोत. आणि ही मालमत्ता तुमच्या घरचा नकाशा तुमच्या गुगलवर, तुमच्या आयक्लाउडवर 500 वर्षानंतर तुमचा नातू पडनातू बघेल, ही पिढी बघेल, 500 वर्षानंतर पिढी बघेल. माझ्या आजोबाची, माझ्या वडिलाची प्रॉपर्टी कुठे आहे, त्याला मोबाईलवरच त्याला त्याची प्रॉपर्टी दिसेल, त्याचं घर दिसेल, त्याची शेती दिसेल. असा नक्षा आणि स्वामित्व आम्ही करून घेतला. असा नक्षा आणि स्वामित्व करून घेतला. शेवटी तुमची मालमत्तेची इमानदारीनं तुमची मालमत्ता जनतेची कायम ठेवणे सरकारची जबाबदारी आहे. आपलं सरकार विचार करते, गाडी, घोडा, मर्सिडीज कार, बंगला, फार्म हाऊस, मोठे मोठे बंगले आहे, त्या शेतकऱ्याचं कर्जमाफ आम्ही नाही करणार. पण ज्या गरीब शेतकरी 40-40 वर्ष राबराब शेतात मेहनत करतो आहे, व्याजावर व्याज, सरळ बारबार प्रत्येक वर्षी लोन घ्यावं लागतं,
पण तो गरीब माणूस प्रत्येक वर्षी लोन घेऊन आपली शेती करतो, त्याचं लोन जात नाही. आपलं सरकार विचार करते की मध्यमवर्गीय गरीब आर्थिक दुर्बल शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आणि कर्ज माफ झाल्यानंतर पुन्हा हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरता सरकार नवीन उपाययोजना आणत आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याचाही विचार सरकार करत आहे आणि कर्जमाफीचाही विचार सरकार करत आहे. पण मी आधी सांगितलं, जो आर्थिक दुर्बल आहे, ज्याला खरंच गरज आहे कर्ज माफ करण्याची, त्यांचं सर्वेक्षण आम्ही करणार. सरसकट कर्जमाफी केली त्याचा फायदा धनधान्य लोकांना होतो. ज्याला कर्जाची माफीची गरज नाही अशा लोकांना होतो. संजय खंबातेकडे गाडी आहे 4 व्हीलर, यांनी म्हटलं मी शेतीवर लोन काढलं, त्याचं लोन माफ झालं पाहिजे का? उदाहरण संजय खंबाते, लोन कोणाचं माफ झालं पाहिजे? जो आर्थिक दुर्बल आहे, राबराब मेहनत करतो, कर्जाचा डोंगरावर डोंगर चाललाय, त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आता मोदीजींनी महाराष्ट्राला 30 लाख घरं दिल्या. 30 लाख प्रधानमंत्री आवास योजना. मंजुषाताई निवडून आल्यानंतर आता माननीय भागवत कराडजी या 30 लाख घरामधले 1 लाख घर संभाजीनगरला मिळणार. 1 लाख घर. मंजुषाताई निवडून आल्यानंतर ज्याचं टीनाचं कवेलूचं घर आहे त्यांना 2 रूम तरी सिमेंट कॉन्क्रीटच्या बांधून द्यायचे आहे. 2 रूम तरी सिमेंट कॉन्क्रीटच्या. प्रधानमंत्री घरकुल योजना, खरं तर 1000, 1500, 2000 घरं जे गरीब माणसाचे ते बांधून द्यायचे आहे. पण याच्यावर आम्ही निर्णय केलाय, घर तर देणारच आहे, पण या घराला लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय आम्ही केला. वाळू मोफत देण्याचा निर्णय महसूल मंत्री मी निर्णय केला. आणि ज्यांना खाजगी घर बांधायचं आहे, जेऊरमध्ये स्वतःचं घर बांधायचं, पडलेलं घर दुरुस्त करायचं आहे, त्याला मात्र 600 रुपये प्रति ब्रास, एक ट्रॅक्टरला 600 रुपये हे तहसीलदारकडे भरायचे सरपंचांनी किंवा तुम्ही. आणि तहसीलदार तुम्हाला 1 ब्रास 600 रुपये, 10 ब्रास 6000 रुपये, जेवढी वाढू लागेल खाजगी घर बांधायला ती 600 रुपयाच्या भावानं मिळणार आहे. पण घरकुलाची वाढू ही मोफत मिळणार आहे असा निर्णय सरकारने केला. आणि या उपर आपला सरकार निर्णय केला, मी या मतात आहे की शेतकऱ्याच्या शेतात जर रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल आणि शेतकऱ्याच्या शेतात वीज असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागणार नाही, कधीच मागणार नाही, या मताचा मी. आणि म्हणून या मराठवाड्याच्या पुढच्या काळामध्ये विदर्भातलं वाहून जाणारं पाणी, मराठवाड्यातलं वाहून जाणारं पाणी, पश्चिम महाराष्ट्रातलं वाहून जाणारं पाणी, कोकणातलं वाहून जाणारं पाणी वापस आणून या मराठवाड्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 8 वर्षामध्ये एकही शेतकरी बिना सिंचनाचा राहू नये, एकही शेतकरी बिना सिंचनाचा राहू नये अशी योजना आपण तयार केली आहे. आणि या शेतकऱ्याच्या शेतात जाण्याकरता मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना, शेत रस्ते योजना मी आणली आहे. आता ही शेतरस्ते योजनेमध्ये तुमच्या शेताची मोजणी मोफत, तुमच्या शेताचा पोलीस बंदोबस्त मोफत, दोन्ही बाजूला झाडं लावून संपूर्ण रस्ता कमीत कमी 12 फुटाचा, जास्तीत जास्त जेवढी सरकारी असेल तेवढा, पण कमीत कमी 12 फुटाचा रस्ता असेल. 90% शेतकऱ्यांनी हो म्हटला आणि 10% शेतकरी नाही म्हणतील तरी चालेल, पण शेतकऱ्याचा रस्ता बनला पाहिजे, शेत रस्ता आला पाहिजे. या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आणली आहे. मंजुषाताई निवडून आल्यानंतर तुमच्या सर्कलमध्ये जेवढे शेतकऱ्याचे शेत रस्ते आहे त्याची यादी तयार करा. 15 लाख रुपये प्रति किलोमीटरनी हा रस्ता आम्ही बांधणार आहे. 15 लाख रुपये प्रति किलोमीटर शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता पक्का करा. हायवे झाला, गावाचा रोड झाला, पण जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता मजबूत होत नाही, कारण रस्ता ही रक्तवाहिनी आहे. जसं मनुष्याच्या शरीराची रक्तवाहिनी आहे तशी शेतकऱ्याला समृद्ध करणे म्हणजे शेतकऱ्याचा रक्तवाहिनी आहे. ही रक्तवाहिनी जर मजबूत झाली तर गरीब शेतकरी मजबूत होणार आहे. 114 योजनाची निवडणूक आहे. एवढ्या योजना आज काही मला वाचू शक्य होणार नाही. मंजुषाताईची निवडणूक ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची आहे, जनसुविधा नागरिक सुविधाच्या अभियानाची आहे, ठक्कर बापा आदिवासी वस्ती विकास योजनेची आहे, अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती घटकाच्या विकासाची आहे, प्रधानमंत्री रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेची आहे. आमच्या मंजुषाताईची निवडणूक ही संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा वस्ती सुधार योजनेची आहे, माझी वसुंधरा अभियानाची आहे, आदर्श ग्राम अभियानाची निवडणूक आहे. ही निवडणूक अल्पसंख्याक विकास योजनाची आहे. ही निवडणूक
25-15 योजनेच्या अनुदानाची आहे। ही निवडणूक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आहे, गावागावात पिण्याचं पाणी देण्याकरता जल जीवन मिशनची आहे, ही निवडणूक स्वच्छ भारत मिशनची आहे, राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशनची आहे, शालेय पोषण आहार मिशनची आहे, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेची आहे, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनची आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा विकास योजनेची आहे। ही निवडणूक 124 योजनाची आहे। मी 124 योजना वाचू शकतो, पण याचा अभ्यास मला नाही करायचा आहे, याचा अभ्यास मंजुषा ताईला करायचा आहे। बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे। किती चाकाची आहे जेऊरची जनता? किती चाकाची गाडी आहे विकासाची? जोरात सांगा आमच्या बहिणी, विकासाची गाडी किती चाकाची आहे? 4 चाकाची आहे। एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 55 योजनेचा आहे। एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 55 योजनेचा जे मंजुषा त्याच्या सोबत आहे। दुसरं चाक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 44 योजनेचा आहे। तिसरं चाक मी माननीय नितीन गडकरी साहेबांना सकाळीच बोललो, खंबायते या कन्नड तालुक्यात जेवढे रस्ते असतील तेवढे रस्ते माननीय नितीन गडकरी साहेब बांधून देणार आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या दिल्ली सरकारची योजना। तिसरं चाक माननीय गडकरी साहेबांच्या योजनेचा आहे आणि चौथा चाक आमच्या अतुल सावेंच्या मंत्रिमंडळाचा आहे। चौथा चाक अतुल सावेच्या मंत्रिमंडळाचा आहे। 4 चाक आहे। 7 तारखेला तुम्हाला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे? कोणाला बनणार तुम्ही ड्रायव्हर? कोणाला बनणार आहे? 4 चाकाची गाडी आहे, 124 योजनाची आहे। तुमच्या हातात आहे 7 तारखेला गाडी कोण चालवायची जेऊरची? जोरात सांगा जरा जेऊरची जनता। आता माझा वेळ झाला, निघतोय गावाला माझ्या। कुणाला देणार आहे चाबी? जोरात सांगा। तुम्ही बोलतात ना जेऊरवाले, मी एवढा दूर आलो तुमच्याकडे, तुम्ही बोलणार ना? तुम्ही आपल्या गावाला चालू, जोरात सांगा जरा। तुम्ही 7 तारखेला कमळ चिन्हावर मतदान करून मंजुषा ताईला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर बनवा आणि आमचे 2 उमेदवार बाळू मध्ये प्रभाकर बागुल या जवळ आहे माझ्याकडे, इकडे या ना। अरे बाळू इकडे ना, टाका तुम्ही सुरू करा मधात। हा जोरात आहे काम? जोरात आहे का? कोणतं गाव आहे? औराडा। काम कराल ना? 124 योजना करायचं आहे पक्का वादा? कमळाचं चिन्ह विकासाचा आहे। कमळाची बटन विकासाची आहे, बाकी बटना भकासाची आहे। कमळाची बटन विकासाची आहे, 124 योजनाची आहे, बाकी बटन भकासाची आहे। बंधू भगिनींनो, लक्ष्मीपूजन केलं आम्ही, दीपावलीचं लक्ष्मीपूजन केलं का तुम्ही? दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजा केली की नाही केली? 8 केली का नाही केली? दीपावलीचा 3रा दिवस होता लक्ष्मीपूजाचा, केली ना? तुम्ही बघितलं असाल आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? आमच्या बहिणी सांगा, आई महालक्ष्मी कशावर होती? मग तुमच्या घराची समृद्धी आणणारी, तुमच्या मुलाबाळाला जोपासणारी, तुमचा जीव सुरक्षित ठेवणारी, तुम्हाला समृद्ध करणारी तुमच्या परिवारातली आई महालक्ष्मी दीपावलीला कमळावर होती। तर जेऊरच्या विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे? जेऊरच्या विकासाची लक्ष्मी मंजुषा ताईच्या कमळावर येणार आहे, मंजुषा ताईच्या कमळावर। बरं, आता मी नागपूरवरून आलो, मी तुमची 124 योजना करून देणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना मी करणार आहे, तुमच्या घराचा नक्षा बनवून देणार आहे। तुम्ही आमचे एक काम ऐकाल का? तुमचे एवढे काम करून देणार, तुम्ही आमचं एक काम ऐकाल का? मी सांगितलेलं एक काम ऐकाल का? जोरात सांगा। तुमचं मागच्या लाडक्यामध्ये बोलत नाही, शेवटच्या एक काम माझं ऐकाल का? पक्का सांगू? ज्याला ऐकायचं नाही त्याने आधीच सांगून द्या, मी ऐकणार नाही। हात वर करा ज्याला नाही ऐकायचं, पक्का ऐकाल?
मग 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. मी सांगितलेलं काम आहे, आठवण ठेवा. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार सांगितले मी? 10 परिवार आजूबाजूचे. हे 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. आजपासून तुमच्या परिवाराने त्यांच्याकडे कोणी येऊ नये, आला तर त्यांना गडबड करू नये. संपूर्ण तपासाचा 7 तारखेपर्यंत 10 परिवार. किती परिवार? तुम्ही 7 तारखेपर्यंत 10 परिवार सांभाळा. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. तुमच्या जीवाचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे आमची जबाबदारी. बरं, कोण कोण 10 परिवार सांभाळणार आहे? मी हे समजेल, ज्याच्या आजूबाजूच्या लोकांची भांडण आहे ना, ते हात वर नाही करणार. आजूबाजूच्या लोकांची भांडण आहे ना, त्याचे हात नाही वर करणार. तुमचं भाऊ भांडण आहे का? आजूबाजूचे 10 परिवार जमणार नाही का? 10 परिवारवाले जरा हात वर करा. मी समजेल की जो बाबू कॅमेरा जरा फिरवशील बरं. आपसात भांडण आहे आजूबाजूच्या लोकांची म्हणून 10 परिवार जमत नाही. सर्वांना आमच्या बैठक जा. 7 तारखेला कुठं जा? 10 परिवार घेऊन. कुठं? मला वाटतं नागपूरलाच येतात. समृद्धी महामार्गाला. समृद्धी महामार्ग देवेंद्रजींनी बांधला. 7 तारखेला 10 परिवार घेऊन मतदान केंद्रावर जा. का मंजुषाताई म्हणून माझी बटन तुळायला लावली. एवढा जोराने बटन दाबा की 9 तारखेला जेव्हा निकाल येईल, 9 तारखेला जेव्हा निकाल येईल, जेऊर मध्ये एवढे कमांड निघाले पाहिजे की आमच्या मंजुषाताईला पुढचे 5 वर्ष तुमची ऊर्जा भेटेल. आणि त्या ऊर्जेतनं समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आम्ही तुमच्या पाठीशी इमानदारीने राहू. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने मंजुषाताई आम्ही आमच्या दोघांना निवडून द्या. मी तुम्हाला वचन देतो, मी भागवत कराडजी, अतुल सावेजी, संजय खंबायतेजी, आम्ही सर्व लोक 124 योजना गावामध्ये आणण्याकरता मंजुषाताईचे जमानतदार आहोत. आम्ही सर्व जमानतदार आहोत. तुमच्या मताचं कर्ज मागतोय. मताचं दान म्हणून पडून जाणारे खूप लोक आहे, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मताचं कर्ज घेऊन इमानदारीने 5 वर्ष तुमची सेवा करण्याची जबाबदारी आमची आहे. देवेंद्र फडणवीसजी जमानतदार आहे, मोदीजी जमानतदार आहे, गडकरी साहेब आहे, अतुल सावे आहे, चंद्रशेखर बावनकुळे आहे, खंबायते आहे, भागवत कराड आहे. आम्ही सर्व जमानतदार मंजुषाताई आणि यांची आहोत. मग वादा पक्का? संकल्प विजयाचा पक्का का? जरा पक्का संकल्प करा विजयाचा हात वर करून. 10 घराचा संकल्प. किती घराचा संकल्प? मी सांगितलेलं काम लक्षात राहील का? मी सांगितलेलं काम लक्षात राहील का? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांचे धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद साहेब. या जेऊर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत प्रचारार्थ आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार बावनकुळे साहेब यांचा मनपूर्वक असा आभार. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जागेवर उठायचं नाहीये. माता भगिनी देखील माजी केंद्रीय अर्थमंत्री माननीय आमदार भागवत कराड साहेब यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री संजय खंबायते साहेब यांचाही या ठिकाणी मनपूर्वक असे आभार. किरण पाटील साहेब यांचे या ठिकाणी मनपूर्वक एकच भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, लाडक्या बहिणीचा एकच भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ.